आम्ही निवडून येणार आणि सत्तेत सहभागी होणारच. आणि आम्ही सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर आमचा जो अजेंडा आहे तो आम्ही सरकारला राबविण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे. आणि त्यांचा आता आत्मविश्वास वाढलेला असून त्यांच्या दृष्टिकोनातून आमच्या अनेक जागा निवडून येणार आहेत. कारण परिस्थिती फार वेगळ्या पद्धतीची झालेली आहे आणि निवडणुकीसाठी ही वंचित बहुजन आघाडीला फार मोठी एक संधी निर्माण झालेली आहे. आणि या संधीमुळे वंचित बहुजन आघाडीचे अनेक आमदार निवडून येणार आहेत. आणि हे आमदार निवडून आले की मग आम्ही असं बाहेरून कोणाला विरोध करू किंवा कुणाला एकंदरीत दृष्टिकोनातून अपक्ष म्हणून राहू किंवा तटस्थ राहू, असं काही न करता आम्ही निवडून आलो की लगेच सत्तेत जाऊ. मग आमचे 20 आमदार निवडून येऊ, 50 येऊ, 40 येऊ, 30 येऊ किंवा कमीत कमी 20-25 जरी आले तरी आम्ही निवडून आले तर आम्ही या सत्तेमध्ये जाऊ आणि आम्ही आमचे अजेंडा हे करणार, हे 100% आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी एक भूमिका घेतलेली आहे. आता हे आमदार कसे निवडून येणार? कारण यामध्ये मनोज जरांगे यांना एक राजरत्न आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आहे. आणि त्यांनी एक यादी दिली होती जरांगेंना. मनोज जरांगे जे मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांना जे उमेदवार वंचितचे वगैरे उभे करायचे त्यासाठी एक यादी दिली होती. परंतु ऐनवेळेस जरांगे यांनी माघार घेण्याचं कारण त्यांना अद्यापही समजलेलं नाही आहे. आणि ते म्हणतात की त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही आमच्या उमेदवाराची यादी दिली, पण त्यांनी माघार घेण्याचं कारण त्यांचं वेगळं असलं पाहिजे किंवा त्यांच्यावर कदाचित त्यांच्यावर दबाव आला असला पाहिजे, असे राजरत्न आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. कारण त्यावेळेस हे निवडणूक जिंकायचे आणि तर ही जी यादी होती या यादीमध्ये दलित आणि मुस्लिम संघटनाबरोबरच निवडणूक लढवायची. मराठा समाज, मुस्लिम समाज, दलित समाज म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि एक मनोज जरांगे यांचे उमेदवार, त्यानंतर मुस्लिम काही संघटना वगैरे असे एकत्र येऊन हे उमेदवार दिले होते. पण आता त्यांनी उमेदवार न देता ज्या उमेदवार उभे केलेले आहेत यांनाच आपल्या वंचितच्या किंवा इतर जे आपले आरक्षणाला विरोध न करणारे जे लोक असतील त्यांना निवडून देण्याचं आणि आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना पाडायचं असं स्पष्ट म्हटलेलं आहे. परंतु ते स्वतः त्यांनी निवडणुकीमध्ये उभे न राहण्याचं ठरवलेलं आहे. तर निवडणूक लढवायची नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर, कारण पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवायची असं जाहीर केलं होतं, पण त्यानंतर त्यांनी ती भूमिका बदलली आणि नंतर आम्ही निवडणुकीमध्ये लढवणार नाही असं ठरवलं. आणि आता त्यावेळेस वेगळं त्यांनी एक असं ठरवलं आहे की आम्ही आरक्षणाला विरोध करणारे जे लोक असतील, मग ते सत्ताधारी असतील, सत्तेच्या विरोधातले असतील आणि जे जे त्या संदर्भामध्ये असतील त्या सर्वांना पाडण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीचं की हे उमेदवार पाडा असं सुस्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक महिन्यापासून हे राजरत्न आंबेडकर हे त्यांच्याबरोबरच होते आणि निवडणूक लढवायचे असंही ठरलं होतं, यादीही झालं होतं. पण आता त्यांनी नकार दिल्यामुळं या आंबेडकर यांनी त्यांचा हा निर्णय मान्य केलेला आहे. आणि या निर्णयाचा मान्य करून आदर केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आमच्या हे वंचित बहुजन आघाडीला मराठा, मुस्लिम आणि बहुजन हे लोक असतील, वंचित बहुजन आघाडीचे हे गावागावातील लोक एकत्र येऊन एक विजय करण्यासाठी प्रयत्न करतील. किमान 50 उमेदवार तरी यांचे निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट
त्यांनी एक हे जे प्रकाश आंबेडकर आहेत यांनी तर वेगळी भूमिका अशी काही मांडलेली नाही आहे. ते पण तसेच म्हटले होते की निवडणूक लढवायला पाहिजे होती, कारण निवडणुकीमध्ये जर तुम्ही राहिले असते तर तुमचा मराठ्यावर अन्याय झाला नसता. आणि म्हणून त्यांनी पुण्यात पत्रकारांशी जे व्यवस्थितपणे भाषा बोलली किंवा वापरली, त्यावरून ही वंचित बहुजन आघाडी ही मनोज जरांगे यांना मिळालेली पार्टी आहे. एक लक्षात घ्या, यांचे मनोज जरांगे आणि वंचित बहुजन आघाडींचे चांगले संबंध आहेत. आणि त्यांची एक निवडणुकीच्या वेळेस त्यांनी एक अजेंडा तयार केला होता की आपले जास्त उमेदवार निवडून आणू. परंतु ऐन वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यामुळे आता एक प्रश्न असा पडला की जरी माघार घेतलेली असली तरीही हे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत यांना मराठा, मुस्लिम आणि जे बहुजन विकास आघाडी दलित हे जे गट आहेत, नेते आहेत वगैरे, ते लोक किंवा मतदार हे जास्तीत जास्त पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि मग त्यांनी एक सांगितलेलं असं दुसरं एक सांगितलेलं आहे की कोणालाही मत द्या, ते एकतर काकाला जाईल किंवा पुतण्याला जाईल. त्यावर या जरांगे पाटलांनी एक भूमिका त्यांनी केलेली सांगितलेली आहे की तुम्ही या उमेदवारांना पाडा. तर ते उमेदवार कोणते हे त्यांनी गुलदस्त्यात जरी ठेवलेलं असलं तरीही त्यांनी हे लोकांना सुस्पष्टपणे माहिती आहे. नावं तर त्यांनी सांगितलेले काका किंवा पुतण्या हे नावं घेतलेले आहेत, पण स्पष्टीकरण असं प्रत्येकाचं हीच लोक किंवा हाच पक्ष असं न सांगता त्या पद्धतीने त्यांनी एक दिशादर्शक सूचक असं वक्तव्य केलेलं आहे. आणि म्हणून हे पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे जे संस्थापक नेते आहेत हे प्रकाश आंबेडकर यांच्या आशा खूप पल्लवित झालेल्या आहेत. आणि त्या निवळ आशाच पल्लवित झालेल्या नसून ती वस्तुस्थिती झालेली असून अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार काही ठिकाणी 50 पेक्षा जास्त उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. आणि काही ठिकाणी कोल्हापूरला, तिकडं अकोला किंवा नागपूर किंवा इकडं ठाणे, नाशिक वगैरे बऱ्याच ठिकाणी हे दुसऱ्या क्रमांकावर उमेदवार उभे होते, काही तिसऱ्या क्रमांकावर होते 19 विधानसभेच्या, काही चौथ्या क्रमांकावर होते. त्यामुळं यावेळेस मात्र जास्त मतविभाजन झालं किंवा मताचं केंद्रीभूत झालं तर या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार 50 जरी निवडून येण्याची शक्यता एक सर्वसामान्य कार्यकर्ते, नेते आणि लोक जे कालपर्यंत होते ते करणार आहेत. फक्त आता एकच महत्त्वाची गोष्ट, गावागावात जाऊन यांचा प्रचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि जे राजरत्न आंबेडकर वगैरे जे मंडळी आहेत किंवा काही मुस्लिम संघटना यांच्या संदर्भामध्ये यांनी जर भव्य स्फोट करून प्रचार जर केला यांचा जो झालेला आहे तो, तर कदाचित हे लोक खूप मोठ्या संख्येने निवडून येण्याची शक्यता आहे. आणि निवडून आल्यानंतर ते सत्तेत सहभागी होण्यासाठी देखील तयार झालेले आहेत. आता ते काय म्हटलं, आम्ही विरोध करणार ह्या सत्तेला, असं काही नाही आहे. आम्ही सत्तेमध्ये सहभागी होणार आणि व्यवस्थितपणे एक आमचा अजेंडा जो आहे सर्वसामान्य लोकांचा, मग त्यांनी सांगितलं वंचित, शोषित यांच्या हितासाठी आम्ही योजना राबवणार. रोजगार हमी योजनेत सोयाबीन जमा करणारे व कापूस वेचणाऱ्या मजुरांचा समावेश करणार. त्यानंतर बोगस आदिवासी जे दाखले केलेले ते रद्द करणार. हक्काच्या लोकांना त्यांचं घर देणार. जात जनगणना करून भटके, विमुक्त तसेच अनुसूचित जाती जमातीची संख्या ठरवून त्यांच्यासाठी धोरण आखणार. आणि सर्व परीक्षाचं जे शुल्क आहे ते 100 रुपयेच आम्ही ठेवणार. आणि त्यानंतर रोजगार हमी योजनेत सोयाबीन जमा करणाऱ्या आणि कापूस वेचणाऱ्या मजुरांचाही समावेश करणार. अशा अनेक प्रकारच्या म्हणजे बाबी त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत की आम्ही सत्तेत आल्यानंतर या पद्धतीचं काम करू. आता सत्तेत आल्यानंतर हे किती यांचे उमेदवार निवडून येतात, 50 येतात की 25 येतात की 40 येतात हे अद्यापपर्यंत सांगायला नाही. परंतु यांचे उमेदवार 100% निवडून येणार याची खात्री त्यांना झालेली आहे. आणि म्हणूनच त्यांनी ते तशा पद्धतीचा जाहीरनामा देखील काढलेला आहे
आणि दुसरी गोष्ट एक त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे आपापली भूमिका सांगावी आणि कोणाला निवडायचं आणि कोणाला पाडायचं हे त्यांनी सांगावं, म्हणजे असं सांगितलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटलांनी ते गुप्तपणे सगळ्यांना सांगितलेलंच आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये की कोणाला निवडणूक आणायचं आहे आणि कोणाला पाडायचं ते. आमचं ATM चॅनल, न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि जे चॅनल जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं असतं, तर हे चॅनल बघून आपण या चॅनलला जास्त सहकार्य करा, जास्त सबस्क्राईब करा. सहकार्य म्हणजे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि एकंदरीत दृष्टिकोनातून सर्व कॉमेंट करून आपल्या आपल्या मतदारसंघातली कॉमेंट करून आमच्या चॅनलला जास्त लोकांनी सबस्क्राईब करा.